नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी आनंदा भांदिगरे, वारणा प्रसाद विद्यालय बिळाशी, तालुका शिराळा. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय मराठी घटक गोष्ट अरुणिमाची लेखिका सुप्रिया खोत. विद्यार्थी मित्र हो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आनंदा भांदिगरे आनंदायन हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्र, सामान्य माणसातील असामान्यत्व दाखवून देणाऱ्या अरुणिमाची ही कहाणी आहे. अत्याचारांच्या भयंकर अनुभवाला पाठीशी घालून आख्यायिका बनणारी एखादी अरुणिमा असते, पण अत्याचार आणि हल्ल्यांनी व्यथित होऊन आपले जीवन संपवणाऱ्या अनेक अरुणिमा या देशामध्ये आहेत. कितीतरी अरुणिमांनी आपलं आयुष्य संपवल्याची उदाहरणं आपण प्रत्येक दिवशी वर्तमानपत्र आणि इतर माध्यमांमधून वाचत असतो. या देशामधल्या अशा सर्वच हतबल स्त्रिया आणि मुलींच्यासाठी अरुणिमाची कहाणी आणि स्वतः अरुणिमा एक प्रेरणा आणि मार्गदर्शिका बनून राहते. दुर्दैवानं 21व्या शतकामध्ये सुद्धा या देशामधल्या स्त्रियांच्यावरच्या अत्याचारांना किंवा हल्ल्यांना सीमा नाही असंच म्हणावं लागतं. परंतु इतिहासामध्ये मात्र लोककल्याणकारी राज्यांच्या निर्मितीसाठी शासन व्यवस्था निर्माण झाल्या आणि भारतामध्ये अपवाद वगळता अनेक राज्यांमध्ये सुद्धा स्त्रियांच्या सन्मानाचे प्रयत्न झाले. महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अशा अनेक प्रसंगांची उदाहरणं आहेत. रांझ्याच्या पाटलांना ज्या वेळेला स्त्रियांवर अत्याचार केले त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दिलेली शिक्षा असो किंवा कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारामध्ये सादर केल्यानंतर तिच्याकडे माती समान पाहण्याचा दृष्टिकोन असो, ही उदाहरणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये स्त्रियांना किती सन्मान, मान, प्रतिष्ठा त्यांनी राखली होती, स्त्रियांना संरक्षण कशा पद्धतीनं दिलेलं होतं हे दिसून येतं. कल्याणच्या स्वारीच्या वेळी त्यांच्या सरदारांना तिथे सापडलेली एक सुंदर स्त्री छत्रपती शिवाजी महाराजांना भेट म्हणून सादर केली. त्यावेळेला तिच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी मातेसमान दृष्टिकोनातून पाहिले आणि स्वतः भावाप्रमाणे खणा नारळांनी ओटी भरून तिची पाठवणी केली. अशीच आमची असती सुंदर आई रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, अशा पद्धतीचं एक काव्य नंतरच्या काळामध्ये त्यावर लिहिल्या गेल्याचं सुद्धा आपल्या वाचनात असेलच. तर विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण यासाठी दिलं की ज्या शासन व्यवस्थेमध्ये, ज्या राजवटीमध्ये स्त्रियांचा मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि सुरक्षितता याला महत्त्व आणि प्राधान्य दिलं जातं, ती व्यवस्था ही समाजामध्ये अगदी शेवटच्या स्तरापर्यंत पोचली जाते आणि प्रत्येकाला अशा शासन व्यवस्थेबद्दल अभिमान असतो. आपण आपल्या राजवटीमध्ये सध्याच्या वर्तमान काळामध्ये जे शासनकर्ते आहेत त्या शासनकर्त्यांच्या राजवटीमध्ये अशा पद्धतीच्या घटना होणं हे त्या शासन व्यवस्थेचे धिंडवडे निघल्यातला प्रकार असतो आणि म्हणून या शासन व्यवस्थांनी अशा प्रकारच्या घटनांना वेळीच रोखायला हवं. हिंदी कवयित्री महादेवी वर्मा स्त्रियांच्याबद्दलच्या दृष्टिकोनाबद्दल अत्यंत व्यथित होऊन एका कवितेमध्ये सुंदर त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यापैकी फक्त 4 ओळीच मी तुम्हाला वाचून दाखवतो. मैं हैरान हूँ यह सोचकर किसी महिला ने उंगली नहीं उठाई, मैं हैरान हूँ यह सोचकर किसी महिला ने उंगली नहीं उठाई तुलसीदास पर, किसी महिला ने उंगली नहीं उठाई तुलसीदास पर, जिसने कहा ढोर गवार शूद्र पशु नारी, ढोर गवार शूद्र पशु नारी, सब है ताड़न के अधिकारी, सब है ताड़न के अधिकारी. तर स्त्रियांच्यावर या देशामध्ये त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याचा दृष्टिकोन हा अशाच पद्धतीनं राहिलेला आहे. त्या अबला आहेत, त्या प्रतिकार करू शकत नाहीत आणि म्हणून त्यांचं संरक्षणाकडं हा समाज डोळेझाकपणा करतो, इथली व्यवस्था डोळेझाकपणा करते, इथले शासनकर्ते दुर्लक्षित अशा घटनांना करतात आणि म्हणून हे होऊ नये यासाठी या घटनातून या व्यवस्थेने काहीतरी बोध घ्यायला हवा. अरुणिमाच्या बाबतीमध्ये हा भयंकर हल्ल्याला तोंड देण्याचा प्रसंग तिच्या वाट्याला आला. प्रवासामध्ये तिच्या गड्यातील सोनसाखळी चोरण्याच्या निमित्तानं काही गुंडांनी तिच्यावर हल्ला केला. पण अरुणिमा जात्याच खेळाडू होती, स्पोर्ट्समन होती आणि साहजिकच हा हल्ला परतवून लावण्यासाठी तिनं कुणाच्या मदतीची अपेक्षा न करता स्वतःहून पहिल्यांदा या गुंडांना प्रतिकार केला. आजूबाजूचे लोक बघत राहिले, परंतु अनेक गुंडांच्या समोर तिचा एकटीचा प्रतिकार दुबळा ठरला आणि शेवटी त्या गुंडांनी
तिला रेल्वेच्या बाहेर फेकली आणि या भयंकर अपघातातून ती कशीबसी वाचली. अशा स्थितीमध्ये एखादी मुलगी वैफल्यग्रस्त बनते असती, पण तिला कोणाची दया नको होती, सहानुभूतीने बघणारे डोळे नको होते, जिद्दीने सन्मान करणारा आणि एका स्त्रीला मिळणारा मान तिला हवा होता. हा प्रवास सोपा नव्हता, पण अरुणिमाच्या शब्दकोशामध्ये अशक्य हा शब्दच नव्हता. अशक्य ते शक्य हा प्रवास कसा केला ते मोजक्या पण रोमहर्षक शब्दामध्ये सांगितले आहे लेखिका सुप्रिया खोत यांनी. लेखिका सुप्रिया खोत यांनी अनेक वर्तमानपत्रांमधून, मासिकामधून लेखन केले आहे. छात्र प्रबोधन या मासिकाच्या त्या काही काळ संपादक होत्या. याच छात्र प्रबोधन या मासिकामधून पहिल्यांदा ही कथा प्रसिद्ध झाली. हा पाठ अध्ययनासाठी घेत असताना कोइन्सिडन्स, योगायोग म्हणा, असा की अरुणिमाच्याच राज्यामध्ये 14 सप्टेंबरला हाथरस जिल्ह्यामधल्या बुलागड या ठिकाणी एका 19 वर्षाच्या मुलीवर असाच गुंडांच्याकडून हल्ला झाला. त्यानंतर कित्येक दिवस चालू असलेली त्या मुलीची मृत्यूशी चालू असलेली झुंज संपली आणि त्या घटनेमध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला. पुरुषी नराधमाच्या पराक्रमाचा एक इतिहास पुन्हा एकदा या देशामध्ये लिहिला गेला. आपल्या देशामध्ये आपण स्त्रीला माता म्हणतो, पण माता म्हणून संबोधणाऱ्या समाजामध्ये स्त्रियांचा सन्मान कसा ठेवला जातो हे पुन्हा एकदा दिसून आले. नंतर पाहूया अरुणिमा सिन्हाच्या जीवनावरची एक डॉक्युमेंटरी. माउंट विन्सन हे अंटार्क्टिकातलं सर्वात उंच शिखर सर करणारी अरुणिमा सिन्हा. आप देख रहे हैं छोटी छोटी चिड़ियों के जैसे एक लाइन चल रही है. मैं टॉप ऑफ द वर्ल्ड पे हूँ और बहुत खुश हूँ. अरुणिमाने एव्हरेस्ट पासून सुरुवात करत 7 शिखरं पादाक्रांत केली. इतकी शिखरं सर करणारी ती पहिली अपंग महिला आहे. माउंटेनिंग एडवेंचर गेम ऐसा है कि मैन गेम माना जाता है, एक पुरुषों का गेम माना जाता है. और एक महिला जब एडवेंचर करने की सोचती है तो पहले तो लोग उसको यहीं पे धराशायी कर देते हैं कि अरे तुम महिला हो, दूसरे विकलांग हो और तुम माउंटेनिंग के बारे में सोच रही हो. तो लोगों का ये मानसिकता एक माइंड ब्रेक था. लेकिन मेरे एव्हरेस्ट करने के बाद लोगों का वो माइंड ब्रेक टूटा है. अरुणिमा सिन्हाच्या गावी ताजूपूरमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या वर्षी सून बनून आल्यानंतर अरुणिमामुळे या गावाची एक वेगळी ओळख तयार झाली. पण इथपर्यंतचा तिचा प्रवास खडतर होता. 2011 की बात है, आप सब जानते भी हैं इस चीज़ को. चलती ट्रेन से उठा करके बाहर पे गया था, मैं ट्रैक पे पड़ी रही 7 घंटे. मुझे एम्स में लाकर एडमिट किया. फिर असली स्ट्रगल तो एम्स से शुरू हुआ जब बाहर कंट्रोवर्सी थी कि अरुणिमा सुसाइड के लिए गई थी, टिकट नहीं था, दुनिया भर की चीज़ें थी. तो नो डाउट कि एक लड़की के साथ सहानुभूति होने की बजाय कंट्रोवर्सी भी हो रही थी, तो मन टूट जाता है. तरीही तिच्याकडे कमालीची जिद्द आहे. सबको ये सीख मिल रही है और सबके मन में उमंग है, अब हम भी ऐसे ही बनते और को भी और लालसा ही रह जाएगी बाद के लिए. पहले से ही हमारे देश में वीरांगनाएं पैदा होती आई हैं, लेकिन एक दिव्यांग होते हुए प्रूव कर दिया कि डिसेबिलिटी जो होती है वो शरीर से नहीं होती, माइंड से होती है. या यशाचं श्रेय ती आपल्या नवऱ्याला देते. सबसे अच्छी प्लस पॉइंट मेरे लिए अब ये हो गया कि जो मेरा आखिरी पीक माउंट विन्सन बचा हुआ था, तो उसी बीच मेरा 21 जून को मेरी शादी हुई. और मुझे ऐसे पति मिले गौरव जी. दहेज में मुझे सिर्फ यही चाहिए कि 7 कॉन्टिनेंट्स के तुम्हारा 7वां पीक बाकी है, तो उस 7वें पीक में मुझे उस दहेज के रूप में दे देना कि तुम अपने माउंटेनिंग को जारी रखना. ये मेरे लिए बड़ी सौभाग्य की बात है कि मुझे ऐसा परिवार, एक मैका भी ऐसा मिला और ससुराल भी ऐसा मिला कि नहीं, मुझे कभी रोका नहीं. हाँ, मुझे स्वेटर वेटर बिनना नहीं आता है, लेकिन बाकी सारी चीज़ हाँ कोशिश बहुत करती हैं, लेकिन जब वो अटक जाता है फेंक देते हैं. ये ना हो कि सिर्फ यही बहू तक रुक जाए. आप अपने घर में अपनी बहुओं को बढ़ावा दीजिए. उनको चाहे खेल में, किसी भी चीज में पढ़ना चाहती है पढ़ाइए, उनको आगे बढ़ाइए. कहीं ना कहीं वो प्राउड जब महसूस होता है तो दिल तो खुश होता ही है.